दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. पहिली फेरी जिंकलेली मोहाची वाडी नेरळ विरुद्ध श्री मलंग वावंजे या दोन संघामध्ये मॅच आणि सामना सुरू होतोय. तेजस मुकादम वेगवान रनअप ते वाईट चेंडू येतोय. जावेद फरीद सर ॲज अ बॉलर सेंड अंपायर, तर स्ट्रायकर एंड अंपायर आपल्याला हिरामन भोसले सरांना आपण बघतोय. प्रत्येकाचं काम इथे दर्जेदार आहे आणि अशाच ऑफिशियल्सला इथे निमंत्रण आहे. तेजसची गोलंदाजी बघितली आपण, 38 सर्कलच्या मागून तो धावत येतोय आणि असे वेगवान गोलंदाज, इतका लांब रनअप असलेले गोलंदाज आता तुम्हाला दुर्मिळ बघायला मिळतात. बॉब विलिस होता एक काळ, इतका लांबून धावत यायचा. याबरोबरच इथे याचा चांगला फटका इथे लॉफ करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूला परफेक्ट टायमिंग मिळालं नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अडवत आहेत. धावफलकाला सुरुवात होईल. तर धावफलक दाखवतोय 2 धावा तेजस मुकादम. बॉब विलिस असा एक गोलंदाज होता इंग्लंडचा, तो लांबून धावत यायचा. अनेक समीक्षक असं म्हणायचे की याने जर एक 20 ओव्हर्स टाकल्या तर एक मॅरेथॉन त्याने धावून पूर्ण केलेली असेल, इतका त्याचा रनअप होता. आणि असे काही गोलंदाज आपण ब्रेटलीला बघितलं, आपण अलीकडच्या काळामध्ये शोएब अख्तरला बघितलं. यांचे रनअप खूप लांबचे आहेत, परंतु लांबून रनअप घेता येत असताना तुम्हाला बॅलन्स साधणं देखील महत्वाचं आहे. तेजस तिथे खरा उतरलेला आहे. याबरोबरच उजव्या बाहेरचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र पुन्हा एकदा वाईड आहे. या षटकामध्ये एक एक गोष्ट होती बऱ्याच वेळा की तुम्ही लांबून धावत येत असताना तुम्हाला वेगावरती किंवा चेंडूवरती नियंत्रण प्रस्थापित करणं थोडंसं कठीण जातं. अनेक वेळा अनेक गोलंदाजांकडून या चुका होतात. तेजसनं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी टाकली होती, प्रभावी गोलंदाजी टाकली होती, मात्र इथे तो काही वेळ भरकटलेला आहे. त्याला कंट्रोलमध्ये येणं जास्त गरजेचं आहे, कारण तरच तुम्ही धावा रोखू शकाल. यस, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. लाईन 30 ठेवलेली त्याने, टप्पा थोडासा पुढे मागे करतोय. फारसा काही तो त्याच्यामध्ये व्हेरिएशनच्या भानगडीत पडलेला नाहीये, मात्र त्याचा जो वेग आहे तो अफाट आहे आणि त्यामुळेच फलंदाज निश्चित प्रकारे निष्प्रभ होताना आपण बघतोय. पहिलं षटक सुरू आहे. अदम मुजावर आणि अमोल चव्हाण ही जोडी सलामीची मैदानामध्ये. अदम मुजावरने मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती. 8 चेंडू मध्येच काहीतरी 26 धावा त्याने फटकावल्या होत्या. जे षटकार चौकार खेळले होते ते लाजवाब होते. विशेषतः क्रिकेटिंग शॉट आम्हाला बघायला मिळाले होते आदम मुजावरच्या बॅट मधून. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा आदम मुजावरला आम्हाला बघायचंय. पहिलं षटक मैदानामध्ये सुरूच आहे, तर धाव फलक पुढे पोहोचेल तो 4. मोहाची वाडी नेरळ संघ फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. सुरुवात थोडीशी संत आहे, मात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकते, कारण अशी अनेक वादळं या मैदानामध्ये मागच्या 3 रात्रींपासून आपण बघितलेली आहेत. मगाशी अदम मुजावर नावाचं वादळ आलं होतं, विध्वंस केला त्याने मोठा. यास कट निश्चित प्रकारे कट घेतली बॅटची, मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संकेत रानडेला आपण बघतो यष्ट्यांच्या पाठीमागं. यष्टीरक्षकाचं काम खूप महत्वाचं असतं, विशेष म्हणजे त्याला प्रत्येक बॉलकडे लक्ष ठेवायचंय. यस, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे चेंडू जाईल. खूप लवकर खेळतो हा शॉट, चेंडू हळूवारपणे येतोय त्याच्या अंगावरती आणि मग कुठेतरी स्पर्श होतो शरीराला किंवा बॅटला आणि मग जातो यष्टीरक्षकाकडे. मागच्या दोन्ही बॉल मध्ये आपण हेच बघितलेलं आहे. खूप लवकर खेळला फटका दोन्ही वेळेस आणि त्यामुळे कनेक्शन मिळालं नाही. टायमिंग पूर्ण फसलेला आहे इथे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अर्थातच अमोल चव्हाण. धावफलक 4 धावा आहेत. पहिलं षटक मात्र सुरूच आहे. यस, इथे फटका जरूर कनेक्शन होतोय, मात्र आपण म्हणतो ना जे साऊंड असतो तो साऊंड नाहीये. 1 धाव केवळ मिळणार आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. चांगली सुरुवात राहिली इथे. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच मलंग 11 श्री मलंग वावंजे संघाची. तर इथे हॅलो, आमचे अभिजित पाटील वावंजे शाखा प्रमुख यांचंही ते आगमन झालंय. त्यांचं स्वागत. रोंजनचे आमचे
सचिन म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यष्टीरक्षकाची चर्चा आपण करत होतो. यष्टीरक्षकाचं काम खूप महत्वाचं असतं. त्याला सगळं फील्ड हलवत ठेवायचं असतं प्रत्येक वेळेस, आणि त्यामुळंच कदाचित चांगला विकेट किपर असेल तर टीम सुद्धा अतिशय चांगलं काम करते. मला ऋषभ पंतच्या बाबतीमध्ये मला वाटतं दीपक चहरनी सांगितलेला किस्सा होता. म्हणाल त्याला काय करायचं असतं, तो काय करतो की मी समजा स्क्वेअर लेगला उभा आहे, तो मला हात करेल आणि मला सरकवेल. किती सरकवेल? फार तर 1 इंच सरकवेल आणि परत म्हणेल ओके ठीक आहे. तिथं कोणाला हात करेल तो अर्धा इंच इकडे, अर्धा 1 फूट इकडे तिकडे हलवेल फक्त आणि परत तिथेच उभा करेल. हलवायचा तर नसतो, पण तरी सुद्धा प्रत्येक खेळाडूला तो इशारा करत असतो की तू इकडे हो, तू तिकडे हो. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पहिला फलंदाज इथे बाद. संकेत रानडेला पहिलं यश, अमोल चव्हाण तंबूच्या आश्रयाला. पोट भरलेलं नाही, आणि क्रिकेट तर असा खेळ आहे की या खेळामध्ये कुठल्याच बॅट्समनचं कधी पोट भरत नाही. त्याने 6 बॉलला 6 सिक्स मारले ना तरी तो म्हणेल नाही 7व्या बॉलला पण मला सिक्सच पाहिजे. पोट कधी भरत नाही ते. सतत, आणि विशेष म्हणजे सतत तुम्ही भुकेलेलंच असलं पाहिजे. तेंडुलकर शेवटची टेस्ट खेळत होता त्या दिवशी सुद्धा त्याने 1 तास प्रॅक्टिस केली आणि मग बॅटिंगला ग्राउंड वरती गेलेला आहे. तर हे महत्वाचं आहे. संकेत रानडे परत एकदा तयार आहे. रोशन नवीन फलंदाज. ही दोन्ही बॅटिंग जी पेअर आहे ती मागच्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग करताना बघायला मिळाली होती. अदम मुजावर आणि इकडे रोशन आढाव. 8 चेंडूमध्ये 19 धावा रोशन आढावने देखील खेळल्या होत्या. ओहो हो, इथे रोशन साठी हा चकित करणारा चेंडू होता. अक्षरशः उभं करून ठेवलं होतं रोशनला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पहिल्या प्रयत्नात नव्हता, नाहीतर रोशनचं काम संपलं होतं ग्राउंडवरचं. बचावला येतो या विकेटचा, या जीवदानाचा तो कसा फायदा उठवेल इथे हे देखील महत्वाचं ठरेल. मात्र संकेत रानडे काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये चकित केलेलं आहे ते रोशनला. इथे बाउन्सर होता हा मागणी होते, मात्र जावेद सरांची अजिबातही प्रतिक्रिया नाही तिथे. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलकावरती धावा दिसत आहेत त्या मात्र 5. मागचे षटक आम्ही बघितलं संकेतचं, तर तिथेही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. मला वाटतं पहिले 4 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. बघा बरं, यस, संकेतचे पहिले 4 बॉल निर्धाव होते मागच्या सामन्यामध्ये देखील, आणि या सामन्यामध्ये देखील तितकीच सुंदर गोलंदाजी आहे. कमालीचा चेंगट आहे, धावा खर्च करायला काटकसर आहे. आणि पहिल्या षटकामध्ये काही विकेट सुद्धा होत्या, 2 विकेट होत्या. इथे सुद्धा विकेट आहे संकेतला पहिल्याच बॉलवरती, आणि 1च धाव आतापर्यंत आलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली संकेतची. इथे कट केला चेंडू, थर्ड मॅनला वेगवान जातोय, ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. पाच दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फक्त 5 धावा, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आलेले आहेत फक्त 10 धावा. 2 गडी बाद 10. मोहाची वाडी नेरळ
गोलंदाजांनी इथे कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे. गोलंदाजाने पाश आवळलेले आहेत. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण इथे बघतोय, दिशा अचूक टप्प्यावरती, कारण मागच्या मॅच मध्ये 2 वादळं होती, एक रोशन आडाव तर दुसरं आदम मुजावर. या दोन्ही वादळांना रोखून ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये. अक्षय खैरे नवीन गोलंदाज इथे आपण बघणार आहोत. रांजणपाडा एंड कडून गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. इथे अक्षय खैरे, रोशन ऑन स्ट्राइक. ओ हो, इथे पाहायचं क्विक रिफ्लेक्सेस बघायला मिळाले. मात्र काय बॉल होता, भन्नाट वेग आहे आणि फुलर लेनचा पुढे टाकलेला बॉल ज्यावेळेस स्लॉक करायचा आहे त्यावेळेस अधिक विलक्षण वेगवान हालचाली हव्या असतात. रोशन थोडासा उशीर झाला तिथे, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये जे बॅटल आहे ना, आता मात्र रंग आलेला आहे. गोलंदाजांनी धार आणलेली आहे गोलंदाजीला, त्याचा प्रत्यय इथे पहिल्या 2 षटकामध्ये आलाय. स्क्वेअर लेगला चेंडू आहे इथे. परफेक्ट शॉट मिडल ऑफ द बॅट आणि 4 रन. करतोय छोट्या चणीचा फलंदाज रोशन. गुंडाप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्या कुळीतला फलंदाज. हो, इथे धावाची संधी असू शकते इथे. आणि मला वाटतंय रॉंग कॉल होता आणि तिथे आदमला जीवदान देण्यासाठीच इथे आपली विकेट बहाल केली रोशननं. वाईट चेंडू आहे, एक फलंदाज मात्र धावा होणार आहे. यासाठी केला होता टास. रोशनची जी विकेट होती त्या षटकारासाठी होती. खणखणीत षटकार आदमच्या बॅट मधून. थँक्यू डीजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ते असं म्हणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. रोशन आढावनं जे त्याचं बलिदान दिलंय त्याचा फायदा त्यांच्या संघाला कसा होतोय बघा. इथे आदम मुजावरने पुढच्या चेंडूला सीमारेषा दाखवलेली आहे. धाव फलकावरती धावा असतील 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मोहाची वाडी नेरळ तिसऱ्या षटकामध्ये. अक्षय खैरेचा प्रयत्न, यावेळेस सुंदर फटका. पुन्हा 4 रन्स. स्क्वेअर लेगला अत्यंत देखणा फटका आदमचा. काहीतरी घटना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडावी लागते आणि ती घटना घडल्यानंतर आपलं आयुष्य बदलून जातं.
अनेकच एखादी व्यक्ती एकदम स्थूल असते, लेझी असते, मात्र एखादी अशी काही वीज चमकते आयुष्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तसं झालेलं आहे. अदमचे फटके आपण पाहिले असतील. जोपर्यंत बाद होत नव्हता रोशन, तोपर्यंत तो एकदम शांत होता. मात्र त्यानंतर आम्ही उसळलेला महासागर बघितलेला आहे अदमच्या रूपामध्ये. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर रिव्हर्स हा फटका देखील तितकाच सुंदर होता. कनेक्शन नाही मिळालं. एक धाव मात्र मिळणार आहे. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 26 धावा, 26 ऑन बोर्ड. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या क्रिकेटमध्ये घडतात, माणसांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याच असतात, तशाच घडतात. आणि इथे सुद्धा एक वेगळा परिवर्तन बघायला मिळालं की आतापर्यंत चाचपडत खेळणारा आदम या मॅच मध्ये पाहिलं जसा बाद झाला रोशन, तिथून पुढे मात्र त्याने मोठे फटके टाकलेले आहेत ग्राउंड मध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये, धाव फलकावरती 26 धावा आहेत. या अगोदरच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या. तिसऱ्या षटकातून आल्या 16 धावा. गोलंदाज अक्षय खैरे पुन्हा एकदा तयार. डावखुरा फलंदाज साजिद. या साजिदचा हा चेंडू पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे धाव फलकावरती येत आहेत 4 धावा. आपण आपल्या या परिसरामध्ये अर्थातच खारघर विभागामध्ये बघतोय. तर क्रिकेट रसिकांसाठी बहुप्रतीक्षित असलेली स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेची देखील घोषणा झालेली आहे. 18 फेब्रुवारी ते 2 मार्च या वेळामध्ये ही स्पर्धा यावर्षी पुन्हा एकदा रंगणार आहे डोंबिवलीमध्ये. आपण सर्वजण त्या स्पर्धेचा आस्वाद घेऊया. तर इथे बघतोय कव्हर्सला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे हलकसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा, लगेच 2 धावा आहेत. चूक छोटी आहे मात्र त्या फायदा किती मोठा घेतला बघा. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल. 32 षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. विनीत पाटील. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. पहिल्या फेरीचा सामना दोन्ही संघाने जिंकलेला आहे. दोघांचे विजय रथ आता घोडदौड करतोय. मात्र हा रथ कोणता संघ रोखणार आहे आणि कोणता संघ या मॅच मध्ये अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून जाणार आहे, याचं उत्तर मात्र पुढच्या 4 षटकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. इथे तरी फलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये कोलमडलेली फलंदाजी अदम मुजावरनं पुन्हा एकदा उभी केलेली आहे. धावफलकावरती धावा 32 आहेत. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं विनीत पाटील. थर्ड मॅनला चेंडू आहे. थेट यष्ट्यांचा वेध नाही होऊ शकलेला. वाईट चेंडू आहे. अधिक 1 धाव इथे मिळणार आहे. नेमबाजी मी बघितले सकाळपासून, आपण रात्रीपासून 3 मॅच बघतोय. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, फिल्डिंग पण चांगली, पण नेमबाजीमध्ये अजून कोणत्याही संघानं तेवढी प्रतिभा दाखवलेली नाहीये. मी आता पुण्यामध्ये एक टुर्नामेंट कव्हर करत होतो, उरळी कांचन प्रीमियर लीग. तर त्या स्पर्धेमध्ये मी रोज बघायचो 7 ते 8 वेळा प्लेयर स्टंप पाडायचे. काही रनआउट्स पण मिळायचे, पण अचूक नेमबाजी मी त्या स्पर्धेमध्ये बघितली. तशी नेमबाजी अजून कुठे बघितली नाही. तर असं होतं, काही विभागातले खेळाडू सराव करत असताना या गोष्टीकडे लक्ष देतात. अलीकडे आपण इंडियन टीम बघितली असेल, कोणताही खेळाडू असेल तर तो 30 यार्ड सर्कल वरून स्टंप उडवतोच. आणि आपल्याला जर त्या लेवलचं क्रिकेट खेळायचंय ना, तर तुम्ही सुद्धा नेमबाजीचा सराव करा. तुम्हाला 3 वेळा स्टंप पाडले तर एकदा तरी तुम्हाला विकेट मिळू शकते. यस, इथे चांगला चेंडू आहे. 34 धावा मोहाची वाडी नेरळ संघाच्या 4थ्या षटकामध्ये. एकदा हरभजन सिंग आणि विराट कोहली यांच्यामध्ये शर्यत लागली होती, कोण जास्त वेळा स्टंप पाडतो. तर जिथे हरभजनने 8 वेळा पाडले होते थ्रो करताना, तर विराट कोहलीला 3 वेळाच पडले होते.
यस 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 पुन्हा वाईड चेंडू असेल, हा एक खराब चेंडू इथे आपण बघू शकतो. मात्र त्यानंतर काय केलं, विराटनं देखील ठरवलं की माझी नेमबाजी सुद्धा अचूक व्हायला पाहिजे. त्यानं प्रयत्न केले आणि आज तुम्ही बघा विराटचा थ्रो कुठे जातोय तो. तर या गोष्टी असतात की प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी आपण आईच्या पोटातून शिकून नाही येत. इथे इथे आल्यानंतरच आपल्याला आपल्या कला गुणांना वाव द्यायचा असतो, आपल्यामध्ये स्किल डेव्हलप करायचे असतात. पूर्वी फक्त ग्रॅज्युएट झालं तरी नोकरी मिळत होती. आता तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, अजून काही काही स्किल्स तुम्हाला घ्यावे लागतात, तेव्हा कुठेतरी जॉब मिळतो. क्रिकेटमध्ये तसंच आहे की तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये स्किल्स डेव्हलप केली पाहिजेत. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती धावत जातोय. फेक देखील तिकडून येते, मात्र मिळतील 2 धावा. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 37 धावा. या षटकामध्ये काही वाईड जरूर आलेले आहेत, मात्र मोठे फटके थांबवलेले आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. चौकार षटकार तुम्ही अडवले ना की धावा आपोआप आडतात. त्यामुळं ते गमक मला वाटतं गोलंदाजाला समजलेलं. विनीत पाटीलला 3 चेंडूमध्ये 4 धावा या बॅटिंग स्ट्रोक आहेत. तर अतिरिक्त धावा जवळपास 3 आलेल्या त्या षटकामध्ये. धावा रोखायच्या असतील तर अतिरिक्त धावांनाही निश्चित अडवलं पाहिजे, मोठ्या फटक्यांनाही अडवलं पाहिजे. इथे मोठे फटके अडवलेत, मात्र अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. यस यस पुन्हा चांगला चेंडू आहे. उजव्याच्या थोडासा बाहेर टाकला, इथे फलंदाजाला खेचून आणलंय बाहेर. आणि आपण बघतो की बॅट्समॅन रीच टू दी बॉल. अलीकडचा वाईड साठीचा नवीन नियम आहे. फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू असेल तर पंच बिलकुलही तो वाईड देणार नाही. आणि आता खरं तर काही मला 2 वर्षांपूर्वी आपण बघत होतो की अनेक खेळाडूंना या नियमाची बारकाईने माहिती नव्हती. मात्र अलीकडे खूप चांगली माहिती देखील आपल्या सगळ्यांना आलेली आहे. सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतंय पंचांच्या निर्णयावरती संभ्रम निर्माण होऊ नये. चेंडू चांगला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा. नियमांची बारकाईने माहिती असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याचशा नियमांची चर्चा मी करत असतो समालोचन करत असताना. यस खूप वेगवान लेंथ बॉल होता, उजव्याच्या बाहेर होता. हा धावाची संधी असू शकते तिकडे आणि फलंदाज बाद होईल. इथे अदम मुजावर बाद. शेवटच्या षटकांमध्ये अधिक धोकादायक ठरू शकला असता अदम, मात्र इथे कल्पकतेने त्याला धावबाद केलेला आहे. बोलणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन चला या. मी या पुढची जी लढत होणार आहे त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करेन की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. ड्रीम्स कॅप रोंजन टीमचे कॅप्टन आणि खांदा संघाचे कॅप्टन टॉससाठी लगेच यायचं आहे. बघा खांदा टीमचे कॅप्टन, इनिंग ब्रेक नंतर टॉस होतोय हे तुम्हाला माहिती आहे. रोंजन टीमचे कॅप्टन इथे आहेत, टीम धाकटा खांदा.
संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यायचं आहे लगेच. आमचे धीरज पाटील रोंजनचे एक अतिशय उत्कृष्ट स्कोरर आहेत आणि आमचे मित्र आहेत आणि एक अतिशय चांगले कॉमेंटेटर देखील आहेत. तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मी हेमराज म्हात्रे तिकडे आहेत. नक्कीच त्यांचे सर्व हे सहकारी, त्याचबरोबर आमचे साहेब प्रशांत आणि आमचे इमराजी म्हात्रे यांचे शुभास ते आज सन्मान होतोय शिमोन साहेबांचा. खांदे संघाचा कॅप्टन जर येत नसेल तर नक्कीच पॅनेल डेला सामोरे जावं लागेल. त्याचबरोबर अध्यक्ष पनवेल जिल्हा संस्कृती विभाग काँग्रेस सुधीर कदम साहेब यांचा देखील आपण सन्मान इथे घेणार आहोत. यानंतरची लढत कॅम्प ड्रीमस्केप रोहंजन आणि त्यांच्या अगेन्स्ट धाकटा खांदा. कुठला खांदा ना? या चला कॅप्टन. तर टॉस आपण इथे घेऊया. चला दोन्ही कॅप्टन या. चंद्रकांत या. यस, तर आमचे चंद्रकांत चौधरी आणि चंद्रकांत पारवे यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करतोय. हेड कॉल. कॅम्प ड्रीम्स टीम कॅप्टन टॉस इथे जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करून फिल्डिंग घेतली आहे. आज युवक काँग्रेस चषकामध्ये नक्कीच खेळण्याची संधी मिळते. अतिशय चांगल्या फॉर्मात रोंजन संघ सध्याला पाहायला मिळतोय. बोल दे काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर नाही आहे, पण खेळायला मिळालं चांगलं वाटतं. प्रशांत दादांचा आभार. येस, नक्कीच. युवक काँग्रेस चषक कसं वाटलं? कारण मॅनेजमेंट कमिटीमध्ये तुमचे बरेच प्लेयर आहेत. त्यांच्यामुळेच खेळायला मिळालं. येस, चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर फिल्डिंग हा या चला आता सुधागड कॉलेज ग्रुप, सर्व ग्रुपला मी विनंती करेन की आपण यावं. अक्षय गुरु म्हात्रे, जयेश कांबळे, निकेश पावसे, हेमंत पाटील, ओमकार पाटील, ब्रह्मा पाटील, रुपेश तेलवणे, अरविंद कडव, अभिजित पाटील, प्रदीप पाटील वलवली, भरत बोलके, दीपक पाटील, हरचंद्र बघा, हा प्रशांत पारवे यांचा सुधागड ग्रुप आहे. आता सध्याच्या घडीला बरेच ग्रुप हे ओपन झालेले आहेत. जुन्या आठवणी पुन्हा त्या ताज्या झालेल्या आहेत. अशा अनेक ग्रुप आता नव्याने पुन्हा एकदा, आणि नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण व्हायलाच हव्या. दोस्ती ही महत्त्वाची आहे. दीपक, काय सांगाल तुम्ही? ग्रुप तुमचा इथे आलाय. प्रशांत पारवे हे आमचे खंदेर एकदम कडक मित्र आहेत आणि त्यांचं आयोजन पण चांगलं आहे आणि त्यांचं आयोजन मला आवडलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. चला बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. पराग पाटील यांचा आपण सन्मान घेतोय. पराग पाटील आणि आमचे सचिन म्हात्रे रोहंजन. मयूर मात्रेच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड पहिल्याच बॉलवर मात्र षटकार येत असताना धूम धडाक्यामध्ये सुरुवात झाले. ते अर्थातच श्री मलंग बावनजे संघाची पहिल्याच बॉलवर षटकारानं श्री गणेश होतोय धावसंख्येचा. हॅलो, मंगेश घरत यांच्या शुभास्ते
पराग पाटील यांचा आपण सन्मान करतोय. पनवेल महानगरपालिकेचे नावडे विभाग SI आहेत तेजस पाटील आणि मंगेश घरत यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. कव्हर्सला हा फटका सजवलाय. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. सचिन म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे घेतोय. रोंजनचे आमचे सचिन म्हात्रे. यस, धन्यवाद. बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा 37 धावा केल्या. बॅटिंग करत असताना मोहाची वाडी नेरळ या संघानं 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आले 4 ओव्हर्समध्ये आणि धूम धडाक्यामध्ये सुरुवात. मागच्या मॅचमध्ये झटपट बाद होणारा मयूरनं मात्र सुरुवात चांगली केली डावाला. गोलंदाज साजिदचा हा बॉल ड्राईव्ह करत असताना बेडॉनला थांबवला जातोय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. 38चं टार्गेट आहे आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आल्या त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला रिस्ट्रिक्ट करावं लागेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना 2 बाहेर आहेत. मिड विकेट आणि लॉंग ऑफ. ऑन साईडला यावेळेस मात्र रिश असानं बॉलला वळवलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. आज वेगळ्याच इराद्यानं मैदानामध्ये बॅटिंग करतोय मयूर मात्रेच्या बॅटमधून चौकार. दुसरं षटक घेऊन अदम मुजावर येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र या संपान रेफर करलाय ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. आय थिंक यस अंपायर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. चला चेक करूया आपण. रेफर करण्यात आले. टीव्ही अंपायरची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. tenniscricket.in ची संपूर्ण टीम सज्ज आहे. हा निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. क्षेत्ररक्षणामध्ये जर तुम्ही अडथळा आणला तर तुम्हाला फलंदाजांना बाद घोषित करता येऊ शकतं आणि जाणीवपूर्वक जर तुम्ही फील्डला ऑब्स्ट्रक्ट करत असाल तर तुम्हाला मात्र बाद व्हावं लागतं. क्रिकेटचा नियम सांगतो. परंतु पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ऑन दिस ग्राउंड. काय घडलंय मैदानावर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. सुरुवात झाली अदम मुजावरच्या षटकाला आणि पहिल्याच बॉलवर खरं तर
अपील केली आणि ही अपील मात्र आता कोर्टामध्ये आहे. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली जाते. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. आपल्या टीव्ही स्क्रीनवर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, कारण टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरा आहेत आणि त्यांच्या कॅमेरामध्ये कधीच काही लपत नाही, हे क्लिअर आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हॅलो, नक्कीच इथे पाहुण्यांचं आगमन होतंय, आपण पाहतोय. याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व सन्माननीय गणेश कडू साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम असलेले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सन्माननीय माजी क्रिकेटर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, असे सन्माननीय गणेश कडू साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता त्यांचं आगमनास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. वेलकम गणेश कडू साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा युवक काँग्रेस चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. सर, नॉट आउट इज द कॉल. तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय गणेशदादा कडू साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. अदम मुजावर नेक्स्ट बॉल. 38 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर आहे. श्री मलंग वावंजे संघाच्या वावंजे आणि मोहाची वाडी नेरळ कर्जत तालुक्यामधून माथेरानच्या पायथ्याशी असणार हे गाव. चांगला बॉल यावेळेस बीट केलंय अदम मुजावरनं. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता खेळाडू. जबरदस्त बॉलिंग, त्याचप्रमाणे बॅटिंग सुद्धा केली होती. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमचा ओळखला जातो आणि या षटकावर बरंच काही निर्भर असेल, कारण हे षटक मात्र कमबॅक करावंच लागणार आहे मोहाची वाडी संघाला. पण पहिल्या षटकामध्ये साजिद महागडा ठरला आणि त्यामुळे अदम मुजावरवर मोठी जबाबदारी येऊन पडले. हा आणखीन एक चांगला चेंडू. इकडे मात्र चेंज ऑफ पेस खोलात टाकला होता, थोडासा धीम्या गतीनं आला, ओळखता आला नाहीये संकेत रानडेला हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 निर्धाव चेंडू आणि त्यामुळे कमबॅक करता येतं. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा भरोसा नसतो. नेहमीच बेभरवशाचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती गर्दी करतो. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे. सिंगल मिळेल. पहिली धाव या ओव्हरमधली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. 14 चेंडू आणि अद्यापही गरज आहे ती 22 धावांची. 22 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14 असं समीकरण. परंतु ज्या पद्धतीनं मयूर मात्रेनं स्टान्स होता त्याचा आज रुद्रावतार थोडासा घायाळ करणारा ठरलाय. हल्ल्यापासून मात्र फटकेबाजीला, परंतु इकडे मात्र जेल सुटलाय. लॉंग ऑफला जेल सुटलाय. खरं तर इकडे ब्रेक थ्रू मिळाला असता. गरज आहे या सिच्युएशनला. एकही मिस्टेक करून जमणार नाहीये मोहाची वाडी संघाला. या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, कारण एक जेल त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावा वाचल्या असत्या जर तर. आता मात्र थोडंसं डोक्यामध्ये घुमत असेल मोहाची वाडी नेरळ संघाच्या समर्थकांमध्ये, कारण हा सामना असा आहे, धावा फारशा नाहीये तुमच्या हातामध्ये वाचवण्यासाठी आणि इकडे मात्र सिंगल रन सुद्धा फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. ती तुम्हाला वाचवावी लागेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इकडे मात्र कॅच सुटले.
मुसावरचा हा बॉल यावेळेस अकूट टप्प्याचा लेंथ बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा टॉस झाला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. काय षटक हाताळलंय अदम मुसावरनं कमबॅक केलं या मॅच मध्ये. मोहाची वाडी टीम साठी या ओव्हरमध्ये धाबा दिल्या त्या फक्त 3 धाबा आणि त्यातल्या 2 धाबा तर जेल सुटल्यानंतर आल्या होत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 18 धाबा. तर याचबरोबर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय युवक जिल्हा काँग्रेसचे सचिव विलास दरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे पालेबुद्रुक आणि ज्ञानेश्वर पाटील तोंडरे टेंबोडे या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 ओव्हर्समध्ये 18 झाल्यात. 2 ओव्हर्समध्ये अजूनही 20 करायच्या आहेत. त्यामुळे हे षटक मात्र नक्कीच वेगळी ऊर्जा देणारं ठरलंय मोहाची वाडी संघासाठी. पुनरागमन करतोय हा संघ. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे. ही जमेची बाब आहे श्री मलंग बावनजे संघासाठी, परंतु थोडेसे कष्ट घ्यावे लागतील धाबा पाठलाग करताना. तर रोंजनचे सन्माननीय बालाराम पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. रामजीत आलाय. लॉंग रन अप आहे बॉलरचा. चला आमचे विकी म्हात्रे. विकी या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. स्क्वार लेगला उडालेला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू दिलाय रामजीतनं. पहिला धक्का. संकेत रानडे मैदानाच्या बाहेर. मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा तुमने देखा. दुसऱ्या षटकामधलं जे प्रेशर होतं, दबाव टाकला होता आणि त्याच दबावाखाली मी तर म्हणेन इकडे विकेट गमावले तिसरी मलंग बावनजे संघानं. पहिला धक्का लागला. 18 या धावसंख्येवर. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण चोरनेकर. किरण चोरमेकर आलाय तिसऱ्या क्रमांकावर. रामजीत पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाले. ओ इकडे मात्र व्हेरी चिकी. यावेळेचा हा फटका पाठ ठेवला. पॅडल स्वीप न बॉल चाललाय तो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता आल्या किरणच्या बॅट मधून येतोय चौकार. दहा चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. बघाशी सुद्धा बावनजे संघासाठी मोठं योगदान दिलं होतं किरण चोरबेकरनं. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक खेळलाय, धाडसाचं कौतुक करावं लागेल. त्याच्या मोठ्या आत्मविश्वासानं मी तर म्हणेन हा चौकार लगावलाय. रामजीत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ स्विच हिट केलाय. रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चोरमेकरच्या बॅट मधून येतोय लगातार दुसरा चौकार. वापर केलाय. सुरेख फटका. मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा. चेंडू गेलाय सीमा पार. मारला लगातार 2 चौकारानं आता मात्र टेन्शन घालवलंय. पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र कलाटणी पाहायला मिळते. श्री मलंग बावनजे संघ आता मात्र थोडासा मजबूत स्थितीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मजबूत स्थितीमध्ये बावनजे होता, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये मात्र कमबॅक केलं ते मोहाची वाडी संघाने आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा खेळ पालटलाय. हेच घडतं क्रिकेटमध्ये. चढाओढ तुम्हाला पाहायला मिळते. चुरस निर्माण करणारा खरं तर हा खेळ ओळखला जातो आणि म्हणूनच या खेळातली रंजकता असता गायत कायम आहे. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. लेग बिफोर द विकेट. पायची सापडले. किरण चोरबेकरला मात्र मैदान सोडावं लागेल. सफलता रामजीतला. LBW फलंदाज बाद. नाही.
गमावले वावंजे संघानं 2 चौकारानं टेन्शन घालवलं होतं, परंतु या विकेट नंतर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये हलकसं कमबॅक करत असताना हा सामना मात्र शेवटपर्यंत खेळवत राहणार यात तिळ मात्र शंका नाहीये. युवक काँग्रेस चषकात या स्पर्धेची तिसरी रात्र, परंतु प्रेक्षणीय सामने खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि तसाच काहीसा सामना दुसऱ्या फेरीमधील ही लढत आहे, परंतु सगळ्यांचं लक्षवेधी लढत. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीकडे तेजस मुकादम 4थ्या क्रमांकावर. शेवटचे 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. त्यामुळे हे 2 चेंडू मात्र रामजीत कशा पद्धतीने टाकतोय यावर बराचसा खेळ या खेळाचा निकाल मात्र अवलंबून असणार आहे आणि दोन्ही संघांसाठी खरं ते 2 महत्वाचे चेंडू आहेत. या 2 बॉलमध्ये रन्स आल्या, एखादी बाउंड्री शोधली तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं टेन्शन दूर होऊ शकेल बाबंजेचं. हाही चेंडू आपण पाहिला तर थोडीशी अपील पाहायला मिळाली होती. लेग बिफोर द विकेटची बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकला, तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. दुहेरी धाबा, या 2 धाबा मिळतात. स्ट्रॉंग अपील सध्याच्या घडीला करत असताना अजूनही खरं तर अनेक खेळाडू पंचांकडे दाद मागतात, परंतु काहीतरी घडलंय त्या ठिकाणी. 2 पंच कदाचित थोडीशी चर्चा करण्यासाठी, हे फार चांगलं आहे. मी तर म्हणेन बऱ्याच वेळेला कधी एखादा चुकीचा डिसिजन जाण्यापेक्षा ते 10 सेकंद 15 सेकंद मात्र चर्चा करून निर्णय घेतला तर तो कधीही योग्य ठरतो आणि त्याचमुळे इकडे मात्र कदाचित चर्चा केली जाते. हॅलो, नक्कीच आमचे संदीप भाग्यवंत नेवाले आणि धनाजी भाग्यवंत नेवाले यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि संदीप भाग्यवंत यांच्या वतीने आपण एक पारितोषिक देखील पाहतोय. स्वर्गीय अनंता भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ कुणाल दुड्डेरी प्रोप्रायटर संदीप शेठ भाग्यवंत नावाले यांच्या वतीने सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1777 रुपये हा पहिल्या दिवसापासून पारितोषिक आहे. चला अंपायर, सामन्याला खूप उशीर झालाय माझ्या मते. या आपल्याला नक्की सूचना आहे बघा, कारण वेल पाहिली गेली तर खरोखरच वेल निघून गेली या सामन्याची. एक्स्ट्रा वेल तुम्ही घेतलेला आहे, पॅनेल्टीला नक्की सामोरे जावे लागेल. वारंवार सामना थांबला जातोय, याचं कारण काय माहिती नाही आहे. पंचांना विनंती आहे, प्रत्येक चेंडूवरती अपील आणि प्रत्येक चेंडूवरती सामना थांबतोय. चला, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. प्रेशराइज तुम्ही पंचांवरती करायचं नाहीये. सर्व खेळाडूंना सूचना आहे बघा, कारण एक्स्ट्रा वेल भरपूर झालेला आहे. जर टायमिंग लावला असता तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागला असता. चला, थोडं स्पीडअप करा, पटापट खेळा हीच विनंती असेल खेळाडूंना. इक्वेशन आपण पाहूया पुन्हा एकदा. 7 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये. चुरशीचा सामना आहे, दोनही संघ मात्र काही झालं तरी हा सामना जिंकायचा या इराद्यानं मात्र मैदानामध्ये खेळ करतात. रामजीतचा हा बॉल ऑफ स्टंप लाईनला बाहेर निघाला आणि त्यानंतर पाठीमागे वळवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता चौकार. चार ओव्हरचा सामना आहे, परंतु अगदी शेवटपर्यंत मात्र शर्तीचे प्रयत्न केले जातात. निकराची झुंज आहे. 2 संघांमध्ये खरं तर काटेकी टक्कर पाहायला मिळते. एका बाजूला वाभंजे आणि दुसऱ्या बाजूला मोहाची वाडी.
6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी पराभूत झालेलं नाहीये. त्यामुळे कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत हाही सामना रंगण्याची चिन्ह सध्याच्या घडीला दिसत आहेत. चौथं आणि अंतिम षटक घेऊन अमोल चव्हाण येतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा. पोहाची वाडी नेरळ संघ ओळखला जातो याच्या नावानं. अमोल चव्हाण 6 बॉलमध्ये 6 धावा वाचवायच्या त्या गोलंदाजाला. फुल टॉस होता यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केला. इकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्यानंतर बॅकअप झालं परंतु हे क्षेत्ररक्षण बघाशी सुद्धा खरं तर सोडलेला झेल या धावा फार महत्वाच्या ठरणार आहेत. बऱ्याच वेळेला संघ जेव्हा एक धावेनं पराभूत होत असतो ना तेव्हा मग घरी जाताना मात्र त्या सगळ्या धावा आठवतात. गाडीमध्ये त्याची चर्चा होते, हा झेल टिपला असता तर, इकडे मिसफील्ड झाली नसती तर. त्या जर तरला मात्र क्रिकेटमध्ये बिलकुल स्थान नाहीये. परंतु इकडे रन्स मिळाल्या. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं उंच उडी मारत मात्र चेंडूला अडवलाय आणि रन आहे की नाही अंपायर पंच सांगतात की रन नाही आहे. रिटर्न फिरलाय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलं रिप्ले मधून टीव्ही स्क्रीनवर. खरं तर फलंदाजाला असंच वाटलं होतं व्हॉट अ फिल्डिंग यार, सुपर्ब एफर्ट्स. आणि जेव्हा असं एफर्ट्स लागतात ना क्षेत्ररक्षणातला दर्जा पाहायला मिळतो ना गोलंदाजाचा मनोबल वाढत असं. आदम मुजावर त्या ठिकाणी होता. हॅट्स ऑफ आहे आदम. पहा नेक टू नेक फाईट पाहायला मिळतोय, काटेकी टक्कर पाहायला मिळतोय. युवक काँग्रेस चषकामधील हा सामना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधतोय. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 3 धावा काढाव्याच लागतील वावंजे संघ. सुंदर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना चाचपडतं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाने नाकी नऊ आणलंय ते मोहाची वाडी संघाला. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचमुळे या रन्स मात्र फार महत्वाच्या ठरणार आहेत. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं चला प्रेक्षकांना विनंती आपण बाहेर या. हॅलो हॅलो सामना कोण आहे झालेला हा? नाहीये. चला त्याला बाहेर काढा. हॅलो चला आय थिंक वावंजे संघाचे समर्थक आहेत, बाहेर या प्लीज. अन्यथा बघा आपल्या सोबत जर कोणता प्रेक्षक आला असेल आणि तो असा आतमध्ये गेला तर त्या संघाला दंडित केलं जाईल. ही कमिटीची सूचना आहे. यस यस आयोजक कमिटीची सूचना आहे. ज्या संघाचा पाठीराखा आहे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. कुठला आहे कोणता आहे बघा, नाही तर फुकट त्यांच्या नावावरती तो हे होईल. चला तो बाहेरचा कुठला बामालीचा कुठला आहे का? नाही आम्हाला सांगितलं हो इथे. चला 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 असे जाऊ नका मित्रांनो, कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या भावना. क्रिकेट वेडे आहात तुम्ही. हे असे क्रिकेटसाठी जीव देणारे प्रेक्षक असतात ज्यांना आपण नेहमीच पाहिलं. दीपक पाटील सर हे इंटरनॅशनल लेवलला देखील असे प्रेक्षक कधी कधी येत असतात. तसाच हा प्रकार तो भावने अभावी गेलाय पण हरकत नाहीये. यानंतर भेटा इकडे. चला मॅच सुरू करा. फक्त एका धावेची गरज आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. लग्न कोणाचं नाचतंय कोण हेच कळाला इकडे समजत नाहीये. बरीचशी विघ्न आलीत खरं तर या मॅच मध्ये. या संपार आता अजून विघ्न संपत नाहीयेत खरं तर या मॅच मधली. काय पंच काय एक्झॅक्टली काय तुमचं म्हणणं आहे? लाईट्स होत्या आय थिंक. ओके ओके चला प्लीज प्रोसीड. एका धावेची गरज आहे आणि कदाचित या बॉलवरती धाव होत असताना सामना जिंकलाय श्री मलंग वावंजे संघानं.
वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वावंजे. हार्ड लक मोहाची वाडी. चला आपण लगेच